चालीमध्ये जे म्हणत होते अभंग रामकृष्ण हरी, पण मला असा वाटलत होतं की तुम्ही कोण्यातरी संस्थेमध्ये शिक्षण घेतलेला असावा किंवा तुम्ही फार मोठे वक्ता आहात, कीर्तनकार असावात. तुमचा एवढा पाठ कसा झाला थोडं सांगा आमच्या दर्शकांना. काही नाही बाय, माझं पामर आहे, काय थोडं पण पायाचे वान पाय बरे. माऊलीच्या पामर मी आहे आणि मी माझा संसाराचा गाडा ओढत ओढत आणि हे काकडा मी भगवंतानंच मला शिकून दिलेला आहे. आणि एवढंच माझ्याकडे काय आहे तर मी काही नाही, तर सगळं हे माऊलीचं आहे. आणि हे करत असताना फक्त आम्हाला माऊलीसोबत आम्हाला जायचं आहे, हीच इच्छा आहे. याच्यामध्ये एक मनोगत असं आहे, माऊलीची वारी इंद्रायणी धावली, इंद्रायणी धावली धुवून मळ सारे, इंद्रायणी धावली धुवून मळ सारे, म्हणे यारे लेकरानो खुले भक्तीद्वारे, म्हणे यारे लेकरानो खुले भक्तीद्वारे, शेतकरी की नोकरी व्यापारी की ज्ञानी, शेतकरी की नोकरी व्यापारी की ज्ञानी, सोडून सारी चिंता धावती तुझ्या पाशी. क्या बात आहे. चालतो आम्ही वारी, चालतो आम्ही वारी नाम तुझे गाता, चालतो आम्ही वारी नाम तुझे गाता, आमच्या कामामध्ये तूच उभा दाता, आमच्या कामामध्ये तूच उभा दाता, कोण्या ना कोण्या रूपी, कोण्या ना कोण्या रूपी संसार तू सांभाळी, कोण्या ना कोण्या रूपी संसार तू सांभाळी, म्हणून निर्धास्त चाले दिंडी तुझ्या पाऊल. वा, टाळे वाजवा. तुझ्या पाऊल जाता जात ना धर्म येथे, जात ना धर्म येथे नाही मोठा छोटा, जात ना धर्म येथे नाही मोठा छोटा, माऊलीच्या वारीत एकच प्रेम वाटा, माऊलीच्या वारीत एकच प्रेम वाटा, टाळ्याच्या त्या नादी, टाळ्याच्या त्या नादी हरपती देह भार, टाळ्याच्या त्या नादी हरपती देह भार, पांडुरंगा भेटला उजळले अंतकरण, पांडुरंगा भेटला उजळले अंतकरण, स्वर्गी नाही लाभे, स्वर्गी नाही लाभे हा आनंद सोहळा, स्वर्गी नाही लाभे हा आनंद सोहळा, भाग्यजाची माती त्यालाच वारी मिळा, भाग्यजाची माती त्यालाच वारी मिळा, ज्ञानोबा तुकाराम गजर दुमदुमतो, ज्ञानोबा तुकाराम गजर दुमतो, माऊलीच्या चरणी जीव विसावतो, माऊलीच्या चरणी जीव विसावतो. मायबाप एवढंच, मला काहीच नाही. बहुत मागच्या जन्माचं पुण्य म्हणून मला तुझी सेवा घडली आणि आम्हाला ह्या पाऊल आणि जन्मोजन्मी ह्याचे घडो. आम्हाला विनंती आहे माऊलीच्या चरणी, आम्हाला पुढच्या जन्मामध्ये सुद्धा माऊली तुझ्यासोबत राहावं ही माझी भावना आहे. रामकृष्ण रामकृष्ण हरी दादा, धन्यवाद. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश श्री गुरुदेव दत्त दत्त की जय. रामकृष्ण हरी. आपण ज्या वस्तीवर थांबलेलो आहेत आणि ते या ठिकाणी आमच्या दिंडीला चहा पाणी देतात, नाश्ता देतात. आपण त्या ताई सोबत बोलणार आहोत. ताई, थोड्या दोन शब्द बोला. तुमच्या व्यवसायामध्ये काय फायदे झाले थोडं आमच्या दर्शक बघतात बघा भरपूर, त्यांना सांगा थोडं. समाधान आहे, चांगलं आहे बरं. त्यांच्या आशीर्वादाने. बरं, किती अशा दिंड्या येतात तुमच्याकडे? आमच्याकडे एकच दिंडी येते एवढी. आणि हे माग जेवती आता नाश्ता करते ही पण हेच दिंडी. हीच आहे. ही पण आली, आता दोन झाल्या ना. मग एकच आहे ना, आपलेच आहेत का? बरं बरं बरं. आपल्या दिंडीच्या वाटचालीमध्ये ताई कळशी घेऊन येतात. घट आहे तो, आणि घटामध्ये त्रिदेवता असतात, ब्रह्म विष्णू महेश. आणि वृक्षवेली आम्हा सोयरे वंचर, तुकोबारायच्या युक्तीने म्हणले तसं त्याच्यामध्ये बघा एक वृक्ष आहे, एकच नाही, मला वाटतं बऱ्याचशा वनस्पत्या येतात. ताई सोबत बोलणार आहे. ताई, तुमचं काय मनोगत आहे वाटचालीमध्ये? आणि दादाने कविता छान म्हटली बघा, माझेही डोळे पाणावले आणि त्यांचे अंतकरण भरून आलं. तुम्हाला काय बोलायचं होतं याच्यावर? कृष्ण हरी. आज माझे मालक आज घर मध्ये नाहीत, परपंचामध्ये नाहीत, लेकरं बाळ माझ्या हवाली करून आज 25 वर्ष झाले त्यांनी वारी करीत आहेत. रामकृष्ण हरी. तुम्ही रडता कशामुळे मग? तुम्हाला आनंदाची अश्रू का दुःखाची आहेत? नाही नाही, आनंदाची आहे. पहिलीच वारी, माझी पहिली वारी आहे. आणि ती ज्यांनी जी कविता जी त्यांनी म्हटली ती तुमच्या मुलीनं त्यांना पाठवली. ती आमची सुमित्रा गोविंदराव बिदार देवडे, हा. त्यांनी पाठवून दिली आणि त्यांनी म्हणजे ही मनोगत माझं माऊलीला अर्पण करा म्हणून त्यांनी. बरं, तिचं काय शिक्षण चालू आहे मुलीचं? त्यांचं बीकॉम फायनल झालेलं आहे. बरं. आणि देवडे कंपनीमध्ये त्यांना दिलेलं आहे. बरं. त्यांची सासूबाई आहे सोबत आहे, त्यांना घेऊन आलो मी. वा. दरवर्षी मी एकटाच येत होतो, यंदा काय 5 जण माझ्या 2 बहिणी आहेत, घेऊन आहेत, आमची इनबाई आमची पत्नी यांना घेऊन आलो. हे बघा ताई, तुम्हाला अशी सून मिळाली याच्यासाठी खूप भाग्य आहे.
त्यांच्या अशा मुलीला ज्यांनी जन्म द्यायला कर्तव्य दक्ष माता पहिल्यांदा आणि नंतर निर्व्यसने सत्वगुण संपन्न पिता असावा लागतो, त्यावेळेस अशी संतती उदरी येते. तुम्हाला सून कशी वाटते? लेक वाटते का सून वाटते? बरं माझी लेकच आहे. वा. लग्न झालं तसं मी मला तिने आई, मला मुलगी नाहीये, मला 2 सुनात माझं मला मुलगी- टाळी वाजवा ताईसाठी एकदा. मुलगी वाटते सून म्हणजे याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे. प्रेम दिलेलं आहे, हा खूप चांगली आहे माझ्यासाठी. बरं, आपल्या एक हिंदू आपल्या इकडं आमच्या भागामध्ये म्हणजे परभणीमध्ये एक अशी पद्धत आहे, आजोर होती आमची आता झाली तुमची, सांभाळ करा आणि डिलिव्हरीच्या वेळेला माहेरी पाठवा. तुमच्याकडे कसं आहे? तसं काय नाही, तसं मी मुलीच्या तसं मी दोन्ही सुनायचं मीच केलेले. तुम्हीच केलं, मी पण केलं, मला पण 2 सुना आहेत, माझ्या घरच्यांनी पण केलं, म्हणून मी हे बोलतो, कारण आपण लाईव्ह बोलतो ना. आता हे तुमच्या सगळ्या नातलगाकडे जाणार आहे. मला मुलगी नसल्यामुळे माझी करायची इच्छा वा, होती. बघा. मी सुनायचं दोन्ही आदर्श घ्या आजीचा. सुनेची डिलिव्हरी जी आजी करती आपलं आपल्या घरी त्या सुनाला आपली ती आई वाटते, कारण तिला आईचं प्रेम दिलेलं असतं. आणि आपण ज्या वेळेस खाटेवर पडतो त्यावेळेस आईचं प्रेम ती आपल्या सासूला देते. रामकृष्ण हरी. बराचसा आपण वेळ घेतला, थांबूया.